रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. अधिकार संपन्न ज्यांनी भक्तिसूत्र लिहिलं असे भक्तामध्ये अग्रगणी असणारे नारद महर्षी, आणि नारद महर्षी आम्हाला संताचा महिमा सांगू शकतील बरं. आणि योग काय, तेवढ्याच मध्येच या हे लोकातून कैलासामध्ये नारद महर्षींची भ्रमंती चालली होती आणि त्यांचं भजन चाललं होतं. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण. आणि तेवढ्याच पाहिलं ब्रह्मदेवाने, भगवान शंकराने. काय योग आहे म्हटले, आत्ताच नारद महर्षी तुमची आठवण झाली. म्हणले का बरं, तर आम्हाला संताचा महिमा सांगणारा अधिकारी कोणतरी पाहिजे होता, तुम्ही आलात बरं झालं. आम्हाला सांगा बरं संताचा महिमा. त्यावेळेस नारद महर्षीने लगेच माईक घेतला आणि सांगायला सुरुवात केली का? नाही, नारद महर्षीने देवाचं दर्शन घेतलं पहिल्यांदा, हात जोडले, देवा माफ करा बरं, मी सांगू शकत नाही, मला सांगता येत नाही, अतिशय अवघड आहे संताचा महिमा सांगणं. तुकोबारांच्या भाषेतच उत्तर देतो. नारद महर्षींनी सांगितलं संताचा महिमा तो बहुदुर्गम, नाही सांगू शकत मी. मग तुम्ही जर सांगू शकत नाही तर आम्हाला कोण सांगेल? पुढचं सांगितलं कोणच सांगू शकणार नाही. असं कसं? मग आम्हाला तो संताचा महिमा जाणायचा आहे, आमची आंतरिक तळमळ आहे. तो संताचा महिमा जाणल्याशिवाय आम्हाला समाधान लागणार नाही. मग ह्याला उपाय काय तरी सांगा ना. उपाय असतो ना, अशक्य गोष्ट थोडीच कुठं असते एखादे. संताचा महिमा जाणण्याकरता आम्हाला उपाय सांगा तुम्ही. नारद महर्षीने हात परत जोडले आणि सांगितलं तुम्हाला संताचा महिमा जाणूनच घ्यायचा असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे, त्याला दुसरा पर्यायच नाही. कोणता पर्याय आहे? तर म्हटले तुम्हाला संत व्हावं लागेल. कुणाला सांगितलं? देवाला सांगितलं तुम्हाला संत व्हावं लागेल. आणि तो संताचा महिमा जाणण्यासाठी प्रत्यक्षात देव संत झाले. इतका संताचा महिमा अवघड आहे. म्हणून देवते संत, देवते संत, विश्वाचा नियंता जगत परमात्मा अज्ञानी लोकांना योग्य मार्गाला लावण्याकरता पतितांच्या उद्धाराच्या निमित्ताने भूतलावरती अवतार धारण करतो. त्याचं नाव हे संत आहे. संत ही सगळ्या जगातली मोठी प्रचंड शक्ती आहे की ह्या शक्तीचा वापर देवाला करावा लागतो. अशी जर कोणती शक्ती असेल तर संत ही शक्ती आहे. अजून दुसरी एक संताची व्याख्या नेहमी मी प्रवचनातून सांगत असतो. देवाजवळ असतात त्याला पुजारी म्हणावं,
आणि देव ज्यांच्याजवळ आहे त्याला संत म्हणावं. हेच ज्ञानोबाराय सांगतात. तरी जयाचे चोखटे मानसी, मी होवोनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजल्या ते उपाशी वैराग्य गा. अरे अशा संतांच्या चित्तामध्ये मी राहतो. मग ते चित्त कसं लागतं? चोखट या शब्दाचा अर्थ स्वच्छ लागतं. येतो बैसलिया ठाया, आसने व्यापी देवराया, निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. म्हणून संताची व्याख्या सांगताना सांगतो की देवाजवळ असतात त्याला पुजारी म्हणावं आणि देव ज्यांच्याजवळ आहे त्याला संत म्हणावं. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनासे दर्शने. मग संताच्या दर्शनामध्ये पापाचा नाश होतो. मग ज्ञानोबारायांचं दर्शन का करायचं? तर आपल्या पापाचा नाश होतो महाराज. मला वाटते काही व्यक्तींचं दर्शन झालं तरी पाप लागेल आपल्याला. काही लोक म्हणतात आज कुठला दिवस कुणाचं तोंड बघितलं सकाळी म्हणून ज्ञानोबारायांच्या दर्शनामध्ये पापाचा नाश होतो. त्यांच्या नावामध्ये सुद्धा पापाचा नाश होतो. तुका म्हणे पापे जाती संताचिया जपे. आणि त्यांचं नाव घेतल्यावर पाप तर जातं पण पुण्य जमा होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. म्हणून त्यांनी ठरवलं, ब्रह्मा विष्णू महेश यांनी ठरवलं आता संतच व्हायचं. कोण सांगू शकत नाही संताचा महिमा, मग आम्हाला तर जाणायचं आहे. मग आता नारद महर्षींनी एकच उपाय सांगितला आहे, तुम्ही संत व्हा. मग देवाला काय अवघड आहे का? देवाने ठरवलं आम्ही आता संत होणार म्हणले. म्हणून सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, दाशी जनी लागे पायी. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्षात पांडुरंगाचा अवतार महाराज. प्रति पांडुरंग प्रसंग आहे तीर्थावळीमधला एक. ज्ञानोबारायांची इच्छा झाली एकदा भूतलावरची सगळी तीर्थयात्रा करावी. भूतलीची तीर्थे पाहावी नयनी, ऐसे अर्थ माझे मनी. इच्छा निर्माण झाली नाही का? आमच्या कराड सरांची इच्छा झाली एकदा सगळी तीर्थयात्रा करावी. बद्रीनाथ करावं, केदारनाथ करावं, सगळीकडे जावं, सगळी भ्रमंती करून एकदा यावी. तसं ज्ञानोबारायांना वाटलं. मग त्यावेळचा काळ आहे, त्यावेळेस अण्णा लक्झरी नव्हती, ट्रेन नव्हती, पायी तीर्थयात्रा करायची. सबंध भारत देश सगळा फिरायचा पायी आणि सगळी तीर्थ पाहायची. पण जोडीदार लागतो नाही का? जोडीदाराशिवाय तीर्थयात्रा होत नाही. जोडीदार पाहिजे आपल्या विचाराचा. मग ज्ञानोबारायांच्या समकालीन असणारे नामदेव महाराज, त्यांची निवड केली. नामदेव महाराजांना घेऊन जाऊ. कोणालाही न्यायचं नसतं. आळंदीला सुद्धा ग्रामीण भागातला एखादा आमचा वारकरी आला ना तर तो कोणाला घेऊन येत नाही, आपल्या विचाराचा वारकरी जोडीदार कोणतरी घेऊन येतो. 4-6 महिने यात्रा होणार आहे, मग नामदेव महाराजाला घेऊन जाऊया आपण. निवड केली ज्ञानोबारायांनी. आणि ज्ञानोबाराय पंढरीला गेले. गेल्याबरोबर पहिल्यांदा नामदेव महाराजांच्या घरी गेले. दोघांची भेट झाली, दोघांचा संवादही झाला. नामदेव महाराज म्हणाले, ज्ञानोबाराय वारी नाही आधीमध्येच येणं केलं. आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली. भूतलीची तीर्थे पाहावी. शरीर चांगलं आहे अजून. ज्ञानोबारायांच्या उक्तीप्रमाणे जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत हे सगळं करून घ्यावं. एकदा शरीर थकलं का होत नाही. म्हणून जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रा सोडू नकोस. जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत. एकदा शरीराची गलितावस्था झाली का मग तीर्थयात्रा होत नाही महाराज. आणि शरीर म्हणजे काय आपली मक्तेदारी आहे का? शरीर हे थकणारच आहे, निकामी होणार आहे.
तुकाराम महाराजांनी सुद्धा देवाला आराधना करताना देवाला म्हटले, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. माझं शरीर चांगलं ठेव, वर सक्षम ठेव. आणि शरीर जर सक्षम नसेल तर मी सेवा कशी करणार? शरीर सदृढ ठेव. म्हणून शरीर चांगलं आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्यावी. म्हणून नामदेव महाराजांच्याकडे गेले आणि गेल्यानंतर आपल्या मनातली इच्छा सांगितली. आणि मग जोडीदार पाहिजे. मग तुम्हाला मी ठरवलंय तीर्थयात्रेला घेऊन जायचं. पण मला विषय काय सांगायचा आहे, ज्ञानोबा हे प्रत्यक्षात पांडुरंगाचा अवतार आहे. नामदेव महाराजांनी हात जोडले ज्ञानोबारायांना, मला शक्य नाही, तीर्थयात्रेला मी येऊ शकत नाही, मला जमणार नाही तुमच्यावर यायला. स्पष्ट नकार दिला. आपण भिडेनं काही वेळ होय म्हणतो, पण नामदेव महाराज म्हणले ज्ञानोबारायांना, मला शक्य नाही, मी तीर्थयात्रेला येऊ शकत नाही, मला जमणार नाही, मला भीड घालू नका. त्याचं कारण मी सांगतो, मला रोज पांडुरंगाचं दर्शन लागतं. आणि पुढचं सांगतो, तुम्ही पांडुरंगाला देवाला जरी माझं सांगितलं गारानं आणि देवाने जरी सांगितलं जा, तरी मी येणार नाही. म्हणजे पुढचं सांगितलं. नाही तर काही वेळेला वशिला असतो, पण त्याचं खंडन अगोदरच केलं, देवाने सांगितलं तर मी येणार नाही. मला रोज दर्शन लागतं, मला विरह सहन होत नाही पांडुरंगाचा, मला नको ती तीर्थयात्रा. आणि मग नाईलाज झाला. आलोय पंढरीला, आता पांडुरंगाच्या दर्शनाला तर जायचंच आहे. आणि ज्ञानोबाराय दर्शनाला गेले. आपल्या व्यक्तिमध्ये जसा संवाद होतो तसा संवाद देवात आणि संतात होत असतो. प्रत्यक्षात देव संतांच्या बरोबर बोलतो. बरं काय आनंद असेल त्या संभाषणामधला. सगळी मनातली इच्छा पांडुरंगाला बोलवून दाखवली. देवा, माझी इच्छा झाली भूतलीची तीर्थे पाहावी नाही. आणि तीर्थयात्रेला जाण्याकरता मी निघालो आहे. आणि जोडीदार कोणीतरी बरोबर असावा सोबती, म्हणून नामदेव महाराजाकडे आलो. मग काय झालं, ते यायला तयार नाहीत. अडचण नाही त्यांची, एकच अडचण आहे. ते म्हणतायत मला रोज पांडुरंगाचं दर्शन पाहिजे आणि त्यांच्या दर्शनाचा विरह मला सहन होत नाही. ही यात्रा 4 महिने का 6 महिने मी येऊ शकत नाही म्हणून सांगितलं. भगवान परमात्मा हसले. नामदेव महाराजाला बोलवायला पाठवलं. बोलवायला पाठवलं. नामदेव महाराज गेले. माहित होतं काय म्हणणार आहे देव. ज्ञानोबारायवर जा. पण त्यांनी खंडन असं केलं, नामा तू का जात नाही ज्ञानोबारायांच्यावर, काय अडचण आहे तुझी? देवा, माझी अडचण दुसरी काही नाही, तुमचं दर्शन मला रोज लागतं. तुमचा विरह सहन होत नाही मला रोज तुमचं दर्शन घेतल्याशिवाय दिवसच जात नाही. आणि मग तुमचं दर्शन नसल्यावर मी कशी यात्रा करणार? मला काय त्या यात्रेचं घेणं देणं नाही जाऊ शकत मी. त्यावेळी देव स्वतः हसले. नामा, तू वेडायस, तुला अजून कळालं नाही. देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे. अरे प्रत्यक्षात ज्ञानोबाराय म्हणजे मीच आहे. रामा जनार्दनाने आरतीमध्ये वर्णन केले, लोपले ज्ञान जगी ही तर नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अरे प्रत्यक्षात पांडुरंग म्हणजे मीच आहे, फक्त नाव ज्ञानेश्वर आहे त्याचं म्हणले. तू जा आणि तुला ज्या वेळेला वाटेल पांडुरंगाचं दर्शन करायचंय, माझं दर्शन करायचंय, त्यावेळेस ज्ञानोबारायांचं दर्शन कर. ज्ञानोबारायांच्या दर्शनामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाचा आनंद आहे, पांडुरंगाच्या दर्शनाचं फल आहे. तिथं तू जा. मला हे का सांगायचं आहे तर देवते संत निमित्त त्या प्रतिमा म्हणून असे संत महात्मे असतात. त्यांचं अंतकरण हे चोखट आहे महाराज. आणि अशा चोखट अंतकरणामध्येच तो भगवान परमात्मा राहतो. बरं आपल्यासारख्या विकारानं बरबटलेल्या अंतकरणामध्ये, चित्तामध्ये तो भगवान परमात्मा राहत नाही. त्याचं राहण्याचं ठिकाण कुठं आहे तर भगवान स्वतः सांगतात, तरी जयाचे चोखटे मानसी, मी होवोनी असे क्षेत्र संन्यासी,
काही संन्यासी असे ते क्षेत्राला ते सोडत नाहीत महाराज. कुठं जरी गेले तरी त्या क्षेत्रामध्ये ते येतातच. तो संन्यासी त्या क्षेत्राला सोडून जात नाही. तसं भगवान परमात्मा या संतांच्या चित्तापासून बाजूला जात नाही. कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. कारण विवेक असेल तरच तो मनुष्य आहे. विवेक नसेल तर मनुष्यच नाही तो. पण हा विवेक पाहिजे त्याच्याकडं. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेक असणे. संतांच्या ठिकाणी विवेक असतो म्हणजे नम्रता असते महाराज. नमन नम्रतांगी नेघेरंगी पालट, लक्ष्मी तो आईशा नावे भाग्य जावे तरी त्याने. त्यांचं नम्रत असते. त्यांचं मन हे मोकळं असतं. मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न.